जय मंडळी, आज बहुजन संघटक या अतिशय महत्त्वाच्या फेसबुक चॅनल आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी प्राप्त झालेली आहे, त्या संवादामध्ये आपण एका फार मोठ्या विषयाला हात घालत आहोत. विषय आहे स्वातंत्र्याचा 75व्या वर्षामध्ये आपण लेखाजोखा मांडूया. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, राज्यघटनेच्या आधारे आपण आपल्या देशाचं उत्कर्ष करणारं जे भवितव्य स्वातंत्र्य मिळताना गृहीत धरलं होतं, त्या भवितव्याच्या दिशेने 75 वर्षात आपली किती प्रगती झाली याविषयी आपण विचार करूया. हा लेखाजोखा मांडताना आपण त्याची विभागणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशी मांडूया. पहिल्यांदा मी राजकीय विषयाकडे येतो. अर्थात हा लेखाजोखा मांडताना मी पूर्ण देशाचा मांडून वेळ दवडणार नाही, तर हा लेखाजोखा मी दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांची काय परिस्थिती झालेली आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा लेखाजोखा मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. राजकीय विषयामध्ये आपल्याला जे काही खरं राजकीय प्रतिनिधित्व आपल्या लोकसंख्येला अनुसरून असणं गरजेचं होतं, ते खरं राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला मिळण्यासाठी बाबासाहेब सगळी रचना करत करत 1932 पर्यंत पोहोचले. मुळातच आमचा विषय महत्त्वाचा आहे, आमचा विषय वेगळा आहे आणि हा विषय जसं तुम्ही हिंदूंच्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार आहात, मुसलमानांच्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार आहात, अँग्लो इंडियन्सचा निर्णय घेणार आहात, त्या काळाचा विचार करता बाबासाहेब म्हटले आमच्या अस्पृश्यांच्या प्रतिनिधित्वाचं काय. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. 1909ला त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले मुर्लेमेंटो रिफॉर्म्सच्या सोबत. आपण मात्र हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत धैर्याने, जो त्या अगोदर शून्य पातळीवरती होता, तो प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी 1919ला मांडला, ज्याला आपण माझ्या दृष्टिकोनातून तो दिवसही महत्त्वाचा, ते सालही महत्त्वाचं. कारण त्या अगोदर अस्पृश्यांचा प्रश्न ब्रिटिशांच्या समोर आलाच नव्हता.
तो प्रश्न मांडल्यानंतर साऊथ बरो कमिशन समोर ब्रिटिश विचार करू लागले की अरे हा एक वेगळा विषय, याच्यावरती कधी विचार केला गेला नव्हता. पुन्हा 1927 साली जेव्हा सायमन कमिशन आलं तेव्हा आणखी विस्ताराने बाबासाहेबांनी हा प्रश्न मांडला. गोलमेज परिषदा झाल्या 30, 31, 32च्या, आणि हा प्रश्न त्यावेळेचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कन्फर्म केला. म्हटले या प्रश्नाला अनुसरून आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ द्यावे लागतील. त्यांनी दिलं कम्युनल अवॉर्ड, जातीय निवाडा. आणि हा जातीय निवाडा मिळता क्षणीच मोहनदास करमचंद गांधी यांच्यातला सनातनी जागा झाला. खरं तर जातीय निवाडा मान्य करून जो त्यांनी मी दलितांचं आदिवासींचं काम करण्यासाठी अख्खं आयुष्य वेचायला तयार आहे असा जो बुरखा पांघरला होता, स्वतः गुजरातीमध्ये हरिजन नावाचं वर्तमानपत्र काढत होते, त्याच गांधींनी या प्रश्नापासून धडा घेऊन कम्युनल अवॉर्ड द्यायला हवा होता किंवा मान्यता द्यायला हवी होती. त्यांनी कडाडून विरोध केला, प्राणांतिक उपोषण. आणि प्राणांतिक उपोषण अगदी टोकाच्या शेवटच्या पातळीपर्यंत पोहोचलं. बाबासाहेबांना सगळ्यांकडून साकडं घातलं गेलं की गांधींचा जीव वाचवा, तुमच्या हातात आहे. कस्तुरबांनी सुद्धा विनंती केली आणि बाबासाहेबांनी येरवडा जेलमध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करून उपोषण सोडायला लावलं. त्यानंतर आज तागायत 75 वर्ष आपल्याला खरे प्रतिनिधी मिळाले नाहीत. ही आहे राजकीय कोंडी पुणे करारामुळे निर्माण झालेली, आणि ती तशीच आहे. जे काही प्रतिनिधी आपले निवडून जातात ते प्रतिनिधी आपले प्रश्न मांडत नाहीत, आपल्या प्रश्नांवर परखड मत व्यक्त करत नाहीत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर अमरावतीतून अनुसूचित जाती महिला राखीव ज्या नवनीत राणा निवडून आल्या, त्यांच्यासाठी हनुमान चालीसा गाणं जास्त महत्त्वाचं दलित आदिवासींचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी. सगळेच खासदार 131 खासदार दलित आदिवासींचे निवडून जातात, पण ते धर्मांध जातीयवादी मनुवादी पक्षांच्या तिकिटांवर जातात आणि ते त्यांची तळी उचलून धरतात. अगदी बाबासाहेबांचा जेव्हा भंडाऱ्यामधून पराभव झाला, भाऊराव बोरकर यांनी जेव्हा पराभव केला, आपण वर्तमानपत्राची कात्रणं सध्या फिरतायत त्यावेळेची, ते भाऊराव बोरकर विजय मिळाल्यानंतर बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले. माझ्या तर मते त्याच्यामध्ये त्यांचा चिडवण्याचा उद्देश होता, किंवा काँग्रेसने जाऊन सांगितलं असेल त्यांना जाऊन भेटा आता. आणि बाबासाहेबांनी त्यांना ऑब्व्हियसली प्रश्न विचारला की आता आपण लोकसभेत काय करणार आहात. ते म्हटले पक्षाचा जो आदेश असेल तो मी मान्य करून त्याच्याशी ठाम राहीन. याचाच अर्थ जे सवलत मिळाली, ज्या संयुक्त मतदारसंघातून ते निवडून आले, ते मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी की पक्षाचा आदेश मान्य करण्यासाठी. एक एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल दिलं मी. नवनीत राणा, भाऊराव बोरकर, अगदी तेव्हाचं आणि आताच.
आणि त्यामुळे आपण आजच्या परिस्थितीला दलित आदिवासींची दुर्धर अवस्था बघतो. कारण अहो त्यांचं प्रतिनिधित्वच भ्रामक आहे. 75 वर्ष झाली. सगळ्या क्षेत्रांमध्ये आजही पिछेहाट आहे. अगदी बोटावर मोजणे इतकी माणसं दिसतात. काही IAS असतील, IPS असतील, IRS असतील, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये अधिकारी दिसत असतील, परंतु ते अधिकारी म्हणजे सगळा समाज नाही. आता दलितांमध्ये, आदिवासींमध्ये सुद्धा वर्ग निर्माण झालेले आहेत, आहेरे आणि नाहीरे. आहेरे वर्गात किती टक्के लोक आहेत? 5-10% लोक, ज्यांना नोकऱ्या लागल्या, जे सुस्थितीत आले. बराचसा मध्यम वर्गच. तर नाहिरेमध्ये उरलेले सगळे 95% अजूनही नाहिरे आहेत. हे सगळे शहरात राहत आहेत. 5-10% लोक जे गावी आहेत, खेड्यापाड्यात आहेत, त्यांच्यावरती सतत मानहानीची, अत्याचाराची, अपमानित होण्याची, त्यांच्याशी भेदभाव, पंक्ती प्रपंच केला जाण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर कायमची आहे. खैरलांजी घडतंय. प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट 1989 त्याची कलम सुद्धा लावली नाही. रमाबाई आंबेडकरचं हत्याकांड घडतंय. 10-12 शहीद झाले. ज्या मनोहर कदमने गोळीबार केला SRPच्या, त्याला जी शिक्षा व्हायला हवी होती झाली नाही. भीमा कोरेगाव अजूनही त्यासाठी जे काही अभिवादन करायला गेले होते त्या लोकांवरती अमानुष हल्ला. त्या अगोदर वर्षभर मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांनी आंबेडकरी जनतेच्या विरुद्ध जनमत निर्माण केलं होतं आणि हल्ला करायला भाग पाडलं. त्या मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचं काहीही त्यांना जी शिक्षा व्हायला हवी होती त्याऐवजी जे निरपराध आहेत अशा 39,000 तरुणांवरती पूर्ण महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत. त्यातल्या काही तरुणांना 5 वर्षाची सक्तमजुरी झाली. या सगळ्यांना जर सक्तमजुरी लागली तर काय होणार आहे? अख्खा समाज जेलात जाईल का? एल्गार परिषद त्याला जबाबदार धरली गेली आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व, तिथलेच नाही तर बाहेरचे कार्यकर्ते सुद्धा आज अटकेत आहेत, जेलमध्ये आहेत. जो एव्हिडन्स होता, डिजिटल एव्हिडन्स, तोच मुळामध्ये लॅपटॉपमध्ये घुसवण्यात आला होता. अमेरिकेच्या आर्सेनल संस्थेने दाखवून दिलं की तो एव्हिडन्स खोटा होता. ज्या खोट्या एव्हिडन्सच्या आधारे केस नोंदवण्यात आली आणि जेव्हा तो एव्हिडन्स खोटा आहे असं लक्षात आलं तेव्हा हे लॉजिकल आहे की ती केस रद्दबातल करण्यात यावी तात्काळ. आणि जे अटक केलेले आहेत ते निर्दोष आहेत, त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी आणि ज्यांनी हे दुष्कृत्य केलं त्यांना जेलात टाकण्यात यावं. अजूनही ते झालेलं नाही. हा एक फार मोठा विषय. दलित आदिवासींनी यावरती जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे. रोहित वेमुला सारखा विद्यार्थी, पायल तडवी सारखी डॉक्टर महिला आदिवासी समाजाची, रोहित वेमुला यांच्या मृत्यूचं काय? हे आत्महत्येने झालेले मृत्यू नाहीत.
हे संस्थात्मक खून आहेत. यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळणं यासाठी सरकारने तजवीज करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे शैक्षणिक सामाजिक शेवटी आपण त्याच्या राजकीय प्रतिनिधित्वाकडेच येतो. जरी शैक्षणिक क्षेत्रात अन्याय असेल, सामाजिक क्षेत्रात अन्याय असेल, तरी त्यातून न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व खरं असत नाही तोपर्यंत न्याय मिळण्यासाठी लढा देणारी व्यक्तिमत्वच लढाईच्या पटलावरती आपल्याला दिसत नाहीत. कारण जी आहेत ती भ्रामक आहेत, ती खोटी आहेत, त्यांचा काही उपयोग नाही. परदेशात शिष्यवृत्त्या दिल्या जातात जाण्यासाठी. मुळामध्ये त्या शिष्यवृत्त्या सोशल सायन्सेससाठी दिल्या जात नाहीत. नवीन फतवा निघाला. डेफिनेट सायन्सेससाठी शिष्यवृत्त्या, गणितासाठी शिष्यवृत्ती, फिजिक्ससाठी शिष्यवृत्ती, सामाजिक अभ्यास, चळवळींचा अभ्यास, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले लढे यांचा अभ्यास करण्यासाठीच्या शिष्यवृत्त्यांवरती बंधन आणण्यात आलेलं आहे. मग आमची माणसं काय तिथे 3-3, 4-4 वर्ष डेफिनेट सायन्सचा अभ्यास करून समाज कसा बदलतील? शिष्यवृत्ती कशासाठी? विद्यार्थ्याची निर्मिती कशासाठी? सामाजिक बदलासाठी. आणि सामाजिक बदल जर त्या शिष्यवृत्तीतून घडत नसेल तर त्या शिष्यवृत्तीचा उपयोग काय? बरं, ही शिष्यवृत्ती वेळेत दिली जात नाही, लेट दिली जाते. विद्यार्थ्याला त्यामुळे त्यातून काहीही निष्पत्ती होत नाही. विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतो. पाश्चात्य देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला वैफल्यग्रस्त करणे म्हणजे डबल नुकसान आहे. एकतर तो चुकीच्या विषयासाठी गेला आणि गेल्यानंतर तो उशिरा शिष्यवृत्तीमुळे वैफल्यग्रस्त झाला. इथल्याही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या वेळेवर दिल्या जात नाहीत. हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नांचं निरसन करणं अत्यंत गरजेचं आहे. लेखाजोखा मांडताना मी थोडासा सांस्कृतिक विषयाकडे येतो. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की भारताचा लढा हा श्रमण विरुद्ध ब्राह्मण असा लढा आहे. बुद्ध श्रमणांचं प्रतीक. श्रमण, अभ्यास, चर्चा, परिसंवाद, कोणत्याही प्रकारचा डॉगमा नाही, जुनं ते सोनं नाही, सातत्याने नवीन प्रवाह, सातत्याने नवीन विषय, नवीन मार्ग, नवीन उपाय. हा बुद्धाचा मार्ग, हा श्रमणांचा मार्ग. ब्राह्मणांचा मार्ग वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, अरण्यके, पुराणे, दर्शने, जे जे त्या काळामध्ये ग्रथित करण्यात आलेलं आहे त्याच्या बाहेर जाऊन विचार नाही. पोथिनिष्ठ, डॉगमॅटिक चर्चा नाही, नवीन विषय नाही. फक्त ते श्लोक, ऋचा बडबडत राहायचं. जशी बेडकं डराव करतात असं म्हटलं गेलं ब्रिटिशांच्या तर्फे की यांचे श्लोक म्हणजे क्रोकिंग ऑफ फ्रॉग्स. काय नवीन निर्माण होणार? तेच नारायण नागबळी, तेच त्रिपिंडी, तेच काळसर्प. झालंच तर मंदिरांची वाढ होते. कशासाठी मंदिरं? विहारांचं, गुफांचं रूपांतर मंदिरामध्ये केलं जातं.
अशी अनेक गुफा आहेत ज्या मंदिरांमध्ये रूपांतरित केल्या गेल्या. कशासाठी गुहा बांधल्या होत्या त्या काळामध्ये? क्रांतीच्या काळामध्ये, बुद्ध निर्माण झाल्याच्या काळामध्ये. बुद्ध ही एक उत्क्रांत संकल्पना आहे. बुद्धीचा विकास म्हणजे बुद्ध. कारुण्याने ओतप्रोत भरलेली मानवता म्हणजे बुद्ध. सन्मानाचा मार्ग धम्म म्हणजे बुद्ध. चांगल्या मार्गावर उत्कर्षासाठी, लोकशाहीसाठी बुद्धाचा संघ काय आहे? लोकशाही आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते त्यांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये की मला लोकशाही फ्रेंच रेव्होल्यूशन कडून मिळाली नाही, मला ती बुद्धाच्या मार्गातून मिळाली. बुद्धाचा संघ म्हणजे लोकशाही. संघाचे सगळे सदस्य भिक्खूगण विहारांमध्ये राहायचे. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात विहार, जिकडे बघाल तिथे गुहा. नाशिकची त्रिरत्न होता हा संघ. दररोज लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांना सदाचरणाचे धडे देत होता. सत्सत विवेक बुद्धीने चालायला सांगत होता. शास्त्रशुद्ध पद्धतीने कर्मकांड न घेता, बुरसटलेल्या रूढी परंपरा यांचा त्याग करून चांगल्या पद्धतीने, बुद्धिप्रामाण्यवादी पद्धतीने वागायचे, जगायचे, आचरणाचे धडे देणारा संघ म्हणजेच लोकशाहीचं त्या काळचं रूप. आजही आपल्याला तितकं समर्थ, सक्षम, समृद्ध लोकशाहीचं रूप दिसत नाही. मला हे खेदाने नमूद करावंसं वाटतं. खरं तर स्वातंत्र्यानंतर ही लोकशाही आणखी तिची भरभराट व्हायला हवी होती. आपण जर बघितलं तर काही समाजशास्त्री, अर्थशास्त्री, राज्यशास्त्री विद्वानांनी हे सांगितलं की मुळामध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लोकशाही 50-50 होती. 50 लोकशाही. कारण नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कोण होते? फक्त 3.5% मनुवादी. जरी आपण सर्वसमावेशक आणि विविधतेचा आदर करणारी राज्यघटना आत्मसात केली होती तरी ती राबवणारे मनुवादी होते. त्यांच्यामध्ये प्रगल्भता नव्हती, त्यांच्यामध्ये पूर्वग्रह दोष काम करत होता. जात्यांधता, हुकुमशाही, संस्था नष्ट केल्या, इलेक्शन कमिशन, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, हिस्टॉरिकल रिसर्च, कल्चरल रिसर्च, या सगळ्या संस्था, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स फक्त आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे लावले. इलेक्शन कमिशनकडे जेव्हा मोदी शहा या दोघांच्या विरोधात त्यांनी उल्लंघन केलं आहे, आदर्श आचारसंहितेचं असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा त्यांना त्यातून क्लीन चिट दिली गेली. अशोक लवासा या माणसाने, जे तिघांपैकी एक
इलेक्शन कमिशनर होते, ते वैतागले आणि शेवटी म्हणाले, अरे मला माझा कमीत कमी जो विरोधाचा ओपिनियन आहे, विरोधी मत आहे, ते फाईलवर मांडू द्या. मला ते मत मांडण्याचा सुद्धा अधिकार नाही का? काय लोकशाही आहे? याचा काय अर्थ होतो? या सगळ्या संस्था, हे सरकार त्यांची स्वायत्तता नष्ट करून त्या सरकार समर्पित आहेत अशा प्रकारे त्यांना वापरून घेत आहेत. ब्युरोक्रेसी पूर्णतः समर्पित. दोन महत्त्वाच्या संस्था जे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, आपण लेखाजोखा मांडताना या दोन संस्थांचा जाणीवपूर्वक उल्लेख करणं गरजेचं राहील. आणि ह्या दोन्ही संस्था जर चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करत असतील तर लोकशाही टिकू शकते. सरकार काय करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, ज्यामध्ये बुलडोजर वापरून जेनोसाइड केलं जातं, लोकशाहीची हत्या, गँगरेप केलेल्या 11 जणांची जेलमधून मुक्ती, बिल्किस बानोचा गँगरेप, गुजरात सरकारचं दुष्कृत्य, लोकशाहीची हत्या, जालोरच्या त्या शाळेमधल्या लहान मुलाचं तो पाणी प्याला सवर्ण मास्तरच्या मडक्यातून, त्यासाठी त्याला मारलं, कान फोडला, त्याचा मुलगा मेला, लोकशाहीची हत्या. कुठे आहे स्वातंत्र्य? आणि या सगळ्या गोष्टी उचलून धरणारी पत्रकारिता कुठे आहे? म्हणून आपण पर्यायी पत्रकारिता आता वापरली पाहिजे. आपण ग्लेनलिवेट वायरचं करण थापर यांनी घेतलेल्या इंटरव्ह्यूज पाहिल्या पाहिजेत. आरफा खानम शेरवानी यांनी घेतलेले इंटरव्ह्यूज पाहिले पाहिजेत. रवीश कुमार यांनी केलेले मध्ये आपल्या समोर आणतं ते आपण पाहिलं पाहिजे. आणि नुसतं पाहून गप्प राहून चालणार नाही, त्यावरती चर्चासत्र घडली पाहिजेत. ज्यासाठी बाबासाहेब लढले आणि त्यांनी आपल्याला सुस्थितीला आणण्यासाठी जे परिश्रम केले, त्या परिश्रमांची फलश्रुती जाणून घेण्यासाठी, त्या परिश्रमांचं मोल लक्षात घेण्यासाठी आपण एकमेकाशी कम्युनिकेशन करून चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच नवीन प्रवाह जन्माला येईल. आपण सगळ्यांनी जे काही ऐकलेलं आहे, आपण ही लोकशाही जी तिला घरघर लागलेली आहे, त्यातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिश्रमांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चाललं पाहिजे. नव्याने वैचारिक लढे उभारले पाहिजेत आणि तरच आपण ही लोकशाही वाचवू शकू. 24 मध्ये जी निवडणूक असेल, त्या निवडणुकीत आपण योग्य उमेदवारांनाच मतदान करून
खरे प्रतिनिधी निवडून देऊन लोकशाही वाचवूया. RSSची 100री 25ला जी आहे त्या 100रीमध्ये आपण देशावरती येऊ घातलेलं संकट, हिंदुत्वाचं, हिंदू राष्ट्राचं, त्याचा मुकाबला करूया. बैठक पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जशी होती तशा प्रकारची निर्माण करूया. आपण निर्माण कराल मला खात्री आहे. आपण शांतपणे मला ऐकून घेतलेलं आहे त्यासाठी आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. जय भीम.